Audio Jungle. वैराग दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी धाराशिव रोडला विश्वकर्मा मंदिराच्या शेजारी वैराग हद्दीत छाया फॅब्रिकेशन व संतनाथ टेलर या दुकानाचे स्लायडिंग गेटच्या डाव्या बाजूचे 2 पत्रे उठपटून आत प्रवेश करून दुकानात असलेली रोख रक्कम व साहित्य असे सुमारे 62,000चा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी अद्याप चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही चोरीची घटना शुक्रवारी संध्याकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 या दरम्यान घडली। याबाबत दुकानदार पोपट बुवासाहेब मोरे राहणार दत्तनगर वैराग तालुका बार्शी यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली आहे। अधिक माहिती अशी की सकाळी 9चे दरम्यान जाऊन पाहिले असता दुकानात असलेली 18,500 रुपये रोख रक्कम, व्होल्टेज बसवण्याकरिता वापरत असलेले स्टेबलायझर, CCTV कॅमेऱ्याचा DVR, नो हायड्रॉलिक जॉक व ट्रॅक्टरच्या चाकास वापरात असलेले लहान 105 बेरिंग असे एकूण 62,500 रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे असे फिर्यादीत नमूद केले आहे। मी पोपट बुवासाहेब मोरे, माझं घर आहे दत्तनगरला, मी दत्तनगरमध्ये राहतो। माझं वर्कशॉप आहे उस्मानाबाद तुळजापूर बायपासला, ट्रॅक्टर ट्रेलर नवीन आणि दुरुस्तीसाठी। आणि इथं मी काल 9 वाजता इथं माझं वर्कशॉप बंद करून मी घराकडे गेलो आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी 9 वाजता वर्कशॉप उघडायला आल्यानंतर मला इथं पत्रे फाडलेले दिसले माझे उचाटकलेले। मग मी कुलूप उघडून आतमध्ये आलो तर कॅबिनचा पण दरवाजा त्याने माझ्या इथल्या दुकानातल्या टॉमेचा वापर करून त्याने दरवाजा तोडला। आतमध्ये कपाट पण उघडलेलं होतं। कपाटात मी ड्रायव्हर म्हणजे 18,500 रुपये ठेवलेले होते, ते बघितले तर त्यातले 18,500 रुपये नाहीत। आणि बाहेर माल आणलेला आहे मी 5-6 दिवसापूर्वी इथं बार्शीहून भोला हायड्रॉलिकमध्ये तिथून आणलेला आहे, ते बघितलं 13 नंबर 16 नंबरच्या बेरिंग नाहीत बॉक्स, आणि पंप हायड्रॉलिक पंप आणलेले त्यातले पंप एक नाहीत। CCTV कॅमेऱ्याचे हार्ड डिस्क मशीन आणि स्टेबलायझर ते पण नेलं आहे त्याने तिथून सोडून। पोलीस आले होते का? पोलिस माझ्यापाशी इथं येऊन मी सकाळी त्यांच्याकडे कल्पना दिल्यानंतर त्याने इथं आली गाडी येऊन, त्याने येऊन बघून पंचनामा करून गेले आणि CCTV कॅमेरे चेक करतो म्हणले त्याने।